उर्मिलाजी, आम्ही म्हणजे तुमच्याशी आमची ओळख ही तुमचं जे पुस्तक होतं आम्हीही इतिहास घडवला त्या पुस्तकातून झाली होती. तर त्या पुस्तकाबद्दल आणि तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास होता, जे आंबेडकराईट मूव्हमेंट होती त्याच्यामधला जो तुमचा सहभाग होता, त्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का आम्हाला, तुमचे अनुभव वगैरे? म्हणजे तुम्हाला आंबेडकरी चळवळीविषयी एकंदर विचारायचं आहे की ओव्हरऑल माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तुमचं सुद्धा? व्यक्तिगत आयुष्य आणि त्याच्यामधून मग तुमच्या म्हणजे ती जडणघडण कशी झाली असं तुम्हाला विचारायचं. नाही, काय होतं बेसिकली प्रत्येक व्यक्ती ही ज्या समाजात जन्मते त्या समाजातले सगळे संस्कार किंवा त्यातले सगळे प्रश्न, त्यातले सगळे विचार हे सतत त्याच्यावरती आढळत असतात आणि त्याच्यातून त्याचं एक जडणघडण होत असते. त्याच्यावर काही संस्कार होतात, आई वडिलांचे तर होतातच, पण काही असे व्यक्ती असतात की बाहेरच्या की त्यांच्याही विचारांचे होतात. तर माझ्या बाबतीत असं झालं की मी ज्या दलित समाजात जन्मले त्या समाजामध्ये म्हणजे त्याला अशीच एक शिकवण दिलेली की तुम्ही कमीच आहात, तुमच्यामध्ये काही क्वालिटी नाही आहे, तुम्ही बाहेरच राहायचं आहे, तुम्हाला कोणी जवळ करू शकत नाही, तुमच्यामध्ये काहीतरी आहे. पण ते एलिमेंट काय आहे हे आम्हाला माहिती नव्हतं, पण स्वीकारलं होतं की आपण कमी आहोत इतरांपेक्षा. पण मग जसं जसं आम्ही हळूहळू मोठं व्हायला लागलो आणि मी खेड्यात जन्मले, पणसावळे म्हणून रत्नागिरीमध्ये एक लहानसं खेडं आहे, तर त्याच्यात जन्मले. माझे वडील शिक्षक होते, ते मिशनरी शाळेत शिकवून वगैरे ते शिक्षक बनले होते. तर त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. म्हणून त्यांनी आम्हाला भावंडांना माझ्या जन्मानंतर रत्नागिरीमध्ये एक रस्त्याच्या कडेला थोडीशी जमीन घेऊन एक छोटंसं घर बांधून झोपडीसारखं तिथे ठेवलं होतं. त्यामुळे शहरी जीवनाचा जो काही इम्पॅक्ट असतो तो हळूहळू आमच्यावरती पडायला लागला. रत्नागिरी शहर हे काही असं फार मोठं नव्हतं, फक्त जिल्ह्याचं ठिकाण होतं, त्यामुळे काही सुविधा होत्या तिथे, शिक्षणाच्या म्हणा किंवा ऑफिसेस होती. तर पण मी तिसरीत असताना माझे वडील वारले. त्यांनी आईला सांगितलं होतं की तू मुलांना शिकव, मुलांना पुन्हा गावाला नेऊ नको. तर आई आमची अशिक्षित होती, तिने काही शिकलेली नाही, पण तिला ती आयदानं करण्याची कला होती. म्हणजे बांबूपासून तयार करायच्या ज्या वस्तू असतात, सुपं, रोवळ्या, टोपल्या, आरे करणे, तर ती ते करत होती. तर ते करून तिने आम्हाला भावंडांना, म्हणजे तेव्हा माझ्या एक बहिणीचं लग्न झालं होतं, एक भाऊ वारला होता टायफॉईडने आणि आम्ही 4 भावंडं होतो. तर आम्हा 4 भावंडांना तिने ते करून शिकवलं. तर मी तेव्हा ती करायची, ते दारादार जाऊन विकायला पण मी जात असे, किंवा कोणी सांगितलं असेल तर मी त्यांना येऊन जात असे. तेव्हा मला तू बाजूला आहो, ते पाणी टाकणं त्या बाहेरच्यावरती वस्तूवर, पैसे हातावर ओढून देणं, हे सगळं मला तेव्हा ते लक्षात येत होतं. पण इट इज इझी, म्हणजे असं होणार आहे, ग्रँटेड असं होतं. पण पुढे काय झालं, नंतर धर्मांतराचा काळ आला. म्हणजे माझ्या जीवनामध्ये किंवा कोणा सगळ्याच तरीच लोकांच्या जीवनामध्ये धर्मांतर हा एक फार मोठा टर्निंग पॉईंट आहे की तिथे आम्हाला गावातले जे काही पुढारी होते ते येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगायला लागले. कोण बाबासाहेब वगैरे आम्हाला काय माहीत नव्हतं, पण आपण धर्मांतर करायचं आहे, आपल्याला या धर्मामध्ये काही स्थान नाही आहे आणि त्यामुळे आपण हा धर्म टाकायचा असं सांगा. त्याप्रमाणे मग मी 5वीला असताना रत्नागिरीच्या गोष्टी कॉलेजमध्ये धर्मांतर झालं. आणि मग घरी आल्यानंतर आई आमची तशी देवभक्त होती, ती ते देवांच्या मूर्ती नारळ बिरळ काय काय होतं, तर ते तिने टोपलीत भरलं आणि आमचे सगळे गावातून वगैरे लोक आले होते, त्यांच्याबरोबर ते डोक्यावर घेऊन आम्ही सगळे आम्हाला आश्चर्य वाटलं, आईने ते टोपलीत भरवली. आणि मग गावाला गेल्यानंतर मग सगळ्यांनी आपापल्या टोपल्या आणल्या देवांच्या हे करून, आणि मग नदीवर आम्ही नदीच्या मुखाजवळ गेलो, तिथे खोलसं पाणी होतं, त्या पाण्यात त्या मूर्ती टाकल्या. त्या मूर्ती टाकल्यानंतर मग जे भाषणं पुढारी करायला लागले की आता आपण देवांना मानायचं नाही, आता ती भीती काढून टाका, कुणीही देवळात जायचं नाही, कुणीही सणवार करायचे नाही. मग एखादी गोष्ट अशी असते की का करायचं, हा जेव्हा प्रश्न मनात उभा राहिला तो मोठा प्रश्न होता. मग तेव्हा त्याला ही आपोआप उत्तर मिळाली की ह्या व्यवस्थेने मुद्दामून केलेलं आहे, समाजाला जखडून ठेवायला केलेलं आहे, त्यातून आपण बाहेर काढलं, बाबासाहेबांनी आपल्याला बाहेर काढलं. त्यामुळे मग हळूहळू पुढे शिकताना वगैरे मग ठामपणे आता आपण SSC झालंच पाहिजे. तेव्हा SSC झाल्यानंतर नोकरी मिळत होती, त्यामुळे नोकरी मिळवायची, नोकरी मिळाली की आपोआप भाकरी मिळते, तसं मग नोकरीच्या बरोबर हे पण झालं. मग लग्न झालं,
संसार झाला. मग तो पण असं एक मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास जीवन जे होतं ते मी जगत होते. पण माझे मिस्टर होते ते मुंबईला शिकले होते आपल्या मामाकडे, त्यामुळे त्यांना मुंबईचं फार अट्रॅक्शन होतं. ते म्हणायचे की मुंबई हे असं शहर आहे की इथे आल्यानंतर माणसाच्या प्रगतीला, विकासाला जास्त वाव मिळेल, तर आपण सगळेजण मुंबईला जाऊया. तर तोपर्यंत मला 3 मुलं झाली होती, मी रत्नागिरीत नोकरी करत होते. मग माझ्या मिस्टरांची बदली केली आणि मग मी पण नोकरीला होते, मी पण केली आणि आम्ही मुंबईला आलो. बांद्राला आम्हाला गव्हर्नमेंट क्वार्टर राहायला मिळाली. मग तिथे मी राहून नोकरी करत होते. त्याच वेळेला म्हणजे मी 1975-76च्या दरम्यान मुंबईला आले. त्याच वेळेला स्त्रीमुक्तीचं चळवळ जोरात होती आणि माझी मैत्रीण हिरा बनसोडे ती मला सिद्धार्थ कॉलेजमध्ये भेटली. म्हणजे मी विचार केला की आपल्याला बाबासाहेबांनी शिका म्हटलेलं आहे, तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे, आपण एवढ्याच शिक्षणावर राहू नये. म्हणून मग मी सिद्धार्थ कॉलेज माझ्या ऑफिसच्या जवळच होतं. मग त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. तर तिथे मला हिरा बनसोडे भेटले. मग हिरा बनसोडेची माझी मैत्री झाली. हिरा बनसोडे कवयित्री, इथेच राहते बाजूला. तर तिला मी आणि मग तिच्याने माझ्या गप्पा चालायच्या. मग बाबासाहेबांची पुस्तकं, मग तेव्हा अस्मितादर्श साहित्य संमेलन किंवा दलित साहित्य संमेलन व्हायची. त्या साहित्य संमेलनात ती कवयित्री असल्यामुळे ती जात होती. तर ती मला म्हणाली की तू पण चल. आणि त्याच काळात मी लिहायला पण लागले होते. म्हणजे मला का कोणाने पण लिहायला लागले होते की मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये आमची आई ज्या गोष्टी सांगायची लहानपणी किंवा आमच्या खेड्यापाड्यातल्या बायका जाता येता ज्या गोष्टी सांगायच्या त्या कुठेतरी नेणिवेमध्ये माझ्या राहिल्या असतील. आईच्या गोष्टी अशा व्हायच्या की तुमच्या गरिबीतून तुमचं लक्ष दुसरीकडे करण्यासाठी ती गोष्टी सांगायची. उदाहरणार्थ जेवायला बसलं की काही भाजी वगैरे नसली की ती एका मुलाची गोष्ट सांगायची की तो मुलगा रिकामं भांडं असं मातीचं घ्यायचा आणि भाकरी घ्यायचा आणि त्यात तुकडा त्या रिकाम्या भांड्यालाच लावून खायचा. तर तो कसा खात असेल. मग आम्ही कल्पना करायचो, हो मग आपल्या पण भांड्यात काहीतरी भाजी आहे अशी कल्पना करायची वगैरे अशी. किंवा तिची एक गोष्ट होती की एक जावई येतो सासूकडे मग तिला भेटायला. तर ती काय घरात काही तांदूळ जरासे असतात त्याचा भात करते आणि अळूची भाजी करते फक्त आणि ते त्या भातावर वाढते. ते खाऊन तो भाताला हात घालतोय तर पुन्हा अळूचं पतपतं वाढते, पुन्हा वाढते. आता तो कंटाळून झालो. तर त्याचं लक्ष त्या अळूच्या पतपत्याकडून दूर करण्यासाठी म्हणून ती त्याला प्रश्न विचारत राहते काही ना काहीतरी. तर ती प्रश्न विचारते, अरे बापू तुम्ही भाऊ किती. तर तो म्हणतो या अळूच्या पतपत्यातनं वाचलो तर आम्ही भाऊ 4 नाही तर 3 असं म्हणतो. तर आम्ही पण मग ते जेवताना आईने अळूचं पतपतं ती बरेचदा करायची. ते केलं काय म्हणायचं, या अळूच्या पतपत्यातनं वाचलो आम्ही भावंड किती 4 नाही तर 3 नाही तर 2 नाही तर 1 असं ते करून हसून प्रत्येक वेळेला आमचे ते. तर अशा त्या कथा होत्या माझ्या मनामध्ये. तर कुठेतरी त्या मी अशा मनात ठेवल्या असतील. किंवा खेड्यापाड्यातल्या बायका बाजारात म्हणजे आम्हाला गावाकडे जायची खूप ओढ असायची. म्हणजे फणसोळे आमचं मूळ गाव. तर तिथे नदीत जाऊन धुंबायला किंवा झाडात कैऱ्या बिऱ्या तोडायला, करवंद जांभळं काय हो ते खायला हुंदडायला मजा वाटायची. म्हणून जायचो. मग त्यांच्याबरोबर गावाला जाताना आणि येताना त्यांच्या ज्या कथा हव्याच्या त्या ऐकायला. मग त्या सगळ्या आपल्या घरातल्या दुखण्या बाण्याच्या, नवऱ्याच्या मारपिटीच्या किंवा सासूच्या जाचाच्या किंवा बाजारात लोक कसे आपल्याशी वागतात त्यांना, तर त्या सगळ्या शिव्या बिव्या देत अगदी ते सगळं सांगायचं. त्याप्रमाणे मग माझ्या ते लक्षात होतं. म्हणून मला कथेकडे वळले. मी पहिल्यांदा कथा लिहायला घेतली. स्त्री असल्यामुळे असेल कदाचित स्त्री प्रश्नाकडे माझं जास्त लक्ष गेलं. आणि मग बाईला मूल न होणं किंवा बाईला सतत मुलीच होणं किंवा नवऱ्यानं दुसरं काहीतरी प्रकरण असणं किंवा तिला घरात खूप जाग झाला म्हणून तिने घरातून बाहेर निघायला प्रयत्न करणं, अशा काहीतरी कथा माझ्या डोक्यामध्ये सतत होत्या आणि त्याच्यावर मी त्या लिहिल्या आणि माझा कथासंग्रह वगैरे झाला. तर बेसिकली कथा. मग हिरा म्हणाली, यार तू त्या साहित्य संमेलनामध्ये पण ह्या कथा सांगू शकतेस, तर तू चल आपण दोघे जाऊया. मग ती कविता वाचनाला जायची आणि मी कथेला जायची. मग असं मग तिथे असलेले परिसंवाद, तिथे पेपर वाचन किंवा तिथे काही कविता कथा वेगवेगळे विषय, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे बाबासाहेब आंबेडकरांची फार मोठी चळवळ आहे आणि ते चळवळ माणसाला माणूस म्हणून घडवण्यासाठी ही चळवळ आहे. तर या चळवळीचा आपल्याला या चळवळीमध्ये आपण काम केलं. चळवळीत काम करणं म्हणजे काय की आपणही तसं लिहिलं पाहिजे, लेख लिहिले पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. मौखिक म्हणून आपण जे प्रबोधन म्हणतो तसं काहीतरी प्रबोधन म्हणण्यापेक्षा विचार ते आपण बोलले पाहिजे. गप्प बसून मला काय करायचं आहे ही वृत्ती बरोबर नाही. आणि आंबेडकरी चळवळीने एक विचार दिला
की तुम्ही नुसत्या डोळ्याने पाहून तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही मनाने बघितली पाहिजे प्रत्येक गोष्ट. ही गोष्ट कुठे ठेवली आहे, ती गोष्ट कुठे ठेवली आहे, ती गोष्ट ही का आहे, कशाला आहे, आणि कार्यकारण भाव तपासला पाहिजे. बुद्धाने तुम्हाला सर्व दृष्टीने बघायला सांगितलेलं आहे. जैन धर्मातही असं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याने जो अनात्मवाद शिकवला, तर जैन धर्म सांगतो की तुम्ही सर्व दृष्टीने बघा, नुसतं समोर दिसतं ते बघू नका, पाठीमागे इकडे तिकडे असं. तर ती जी दृष्टी होती ते मनाने बघण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. आणि मग कुठलीही घटना घडली की मग ती कशी घडली असेल, का घडली असेल, कशामुळे घडली असेल, असं होतं. त्याच वेळेला स्त्री चळवळीमध्ये दादरला जे सावित्रीबाई फुले म्हणून शाळा आहे ॲश लेनला, तर त्या तिथे ह्या स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रिया म्हणजे छायादाता, मीना देवल, नंतर विद्या बाळ पण होत्या, उषा मेहता वगैरे, अशा या स्त्रिया एकत्र जमून त्या स्त्रियांच्या इश्यूवर चर्चा करायच्या. तर हिरा म्हणाले आपण तिथे जाऊया आणि ऐकूया. मग आम्ही तिथेच शनिवारी तेव्हा मला अर्धा दिवस कॉलेज आपलं ऑफिस असायचं आणि अर्ध्या दिवसाने आम्हाला सुट्टी व्हायची. तर आम्ही त्याच वेळेला तिथे जाऊन त्यांची सभा असायची तिथे जायचो. मग तिथे आम्हाला स्त्रियांचे प्रश्न कळले किंवा स्त्रीचं कसं शोषण केलं जातं आहे, स्त्रीला कसा उपयोग तिचाच कसा केला जातो, परंपरेने स्त्रीलाच कसं जखडून ठेवलेलं आहे, कोणत्या मनुस्मृती म्हणजे काय, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आम्हाला त्या हळूहळू कळायला लागल्या. मग आम्ही त्या बॅनर लावून किंवा झेंडे घेऊन त्या चळवळीमध्ये मोर्चामध्ये पण जात होतो. तेव्हा मंजुश्री सारडा म्हणून एक डॉक्टर मुलगी होती, तिचा पुण्याला तिच्या डॉक्टर नवऱ्यानेच तिला मारलं होतं, विष देऊन की जाळून मारलं होतं. तर त्याच्या विरोधात मी गेलो ह्याच्यामध्ये. किंवा मथुरा बलात्कार केस झाली होती, 1972ला झाली होती, पण 80पर्यंत ती केस चालू झाली पुढे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन त्या 2 आरोपींना सोडलं. दलित पॅन्थर त्यावेळेला निर्माण झाली होती चळवळ, आणि राजा ढाले, नामदेव डसा, जवी पवार, अर्जुन नागरे, अरुण कांबळे आणि बरेच तरुण मुलं त्यावेळी त्या चळवळीत सामील झाले होते. आणि ती अशासाठी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर उच्चवर्णीय लोक चिडले होते की आमचा हिंदू धर्म टाकून हे दुसऱ्या धर्मात गेले, तर यांना आता आपण यांचे सगळे रसद तोडायची, म्हणजे यांना पाणी द्यायचं नाही, यांच्यावर अत्याचार करायचे, त्यामुळे जाळपोळ करणं, मारणं असं सतत तिकडे चाललेलं होतं खेड्यापाड्यामध्ये. तर ते सगळ्या घटना इकडे या मुलांच्या कानावर येत होत्या. मग यांना असं वाटलं की आपणही ठोसास ठोसा म्हणून उभं राहूया, यांना उत्तर देण्यासाठी उभं राहू म्हणून त्यांनी, आणि बाबासाहेब पण गेले होते, त्यामुळे बाबासाहेबांच्या नंतर त्यांचं उर्वरित कार्य आता आपणच पुढे न्यायचं आहे हाही त्यांच्या मनामध्ये एक ठाम निर्णय होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती पॅन्थर स्थापन केली. आणि मग ते खेडोपाडी पण जात होते, लोकांचं काउन्सिलिंग करत होते, लोकांना भेटत होते आणि बोलत होते. आणि हे जे तरुण होते ते लिहित पण होते, म्हणजे ते कवी होते. आणि नामदेव ढसाळ्यांच्या कविता, राजा ढालेच्या कविता, कांबळे, हे सगळेजण कवितेमधून, आणि ह्या कविता अतिशय जहाल कविता होत्या. म्हणजे त्या कवितेची भाषा ही ब्राह्मणी कवितेची भाषा नव्हती. या कवितेची भाषा ही ग्रामीण भाषा होती, खेड्यापाड्यातली होती, झोपडपट्टीतली भाषा होती, शिवराळ होती आणि अत्यंत बेधडक पण होती. कारण धर्मांतरामुळे आता आम्ही देव ही संकल्पनाच टाकली होती आणि देवांची भीतीच मनातली गेलेली होती, त्यामुळे देवांच्याबद्दल बेधडक बोलत होते. आजही आपण देवावर टीका करायला किंवा टीका केली तर लोक पुन्हा लगेच धावून येतात म्हणून असं लोक घाबरतात. पण तेव्हा ते घाबरत नव्हते, ते सतत कुठली संस्कृती, ही संस्कृतीने आम्हाला सावत्रीपणा केलेला आहे. म्हणजे हिरा बनसोडीची पण अशी कविता आहे की हे संस्कृती तू आमच्याशी सावत्रपणाचं राज्य खेळलीस, आम्हाला मात्र विष दिलंस आणि बाकीच्यांना अमृत पारलंस, अशा तऱ्हेची तिची कविता आहे. किंवा ज्योती लांजेवार कृष्णाला म्हणते की हे कृष्णा, तू त्या द्रौपदीला सतत वस्त्र पुरवत राहण्याच्या ऐवजी ते तिचं वस्त्र खेचणारे हातच का नाही तू छाटलेस, ते छाटले असते तर पुन्हा महाभारत झालं नसतं. अशा तऱ्हेचे तडक विचार ते करत होते की देवांवर मी सूर्यावर थुकतो, मी ह्याला पायदळी तुडवतो, मी देवावरून नांगर फिरवतो वगैरे वगैरे भाषा कवितेत येत होती. तर हे काहीतरी वेगळं आहे आणि ह्यांची ही भाषा वेगळी आहे आणि त्यांच्या त्या जगण्यातली भाषा आहे. ती भाषा भल्या भल्या लेखकांनाही कळत नव्हती. म्हणजे पु ल देशपांडे किंवा विजय तेंडुलकर यांनी मान्यच केलं
बा तुम्ही हे काय मांडले शब्द काय म्हणताय ते आम्हाला काही कळत नाही, तेव्हा तुम्ही या इथे बसा आणि आम्हाला सांगा. त्यामुळे नामदेव ढसाळला किंवा जयी पवार वगैरे या मंडळींना ते बसवत असत आणि विचारत असत आणि मगच त्याच्यावर ते लिहित असत की हा कवी आता असं म्हणतोय. त्यामुळे या सगळ्या अनेक तरुण मग त्यावेळेला उभे राहिले आणि अशा तऱ्हेने ते मग लेखन करू लागले, लिहू लागले कविता, कथा, कादंबरी. आणि हा एक मग प्रवाहच मराठी साहित्यामध्ये येऊन दाखल झाला. तर यावेळेला माझं जे साहित्य होतं ते जास्त करून मी स्त्रीवादी साहित्य असं म्हणतो आपण त्याला. ते स्त्रीच्या प्रश्नाचं साहित्य होतं आणि स्त्रीवाद हा स्त्री पुरुष समतेचा वाद आहे की आम्हाला स्त्री पुरुष जे अधिकार आहे पुरुषाला ते आम्हाला पाहिजे म्हणून त्या वादामध्ये आहे. परंतु स्त्री पुरुष समता ही केवळ आत्ताचीच गोष्ट नाही आहे, तर ही अगदी तुमच्या धर्मशास्त्रापासूनची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलही बोललं पाहिजे. तुमची मुळात जी मानता म्हणजे इकडे म्हणायचं की आम्हाला स्त्री पुरुष समानता पाहिजे आणि तिकडे जाऊन मात्र शंकराच्या पिंडीला फुलं व्हायची आणि मला चांगला नवरा मिळू दे किंवा मला हे म्हणायचं, ही दुटप्पी हे आहे. तेव्हा ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही आपल्या धर्मशास्त्रांवर, आपल्या देवादिकांवर, त्यांच्या कथांवर, पुराण काळातल्या ह्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. त्याच्या विरोधात तुम्ही लिहिलं पाहिजे आणि जे सत्य आहे ते त्याच्यातून गाळून तुम्ही काढलं पाहिजे. पण ते स्त्रीवादी संघटनांना होत नव्हतं. ह्याचं प्रत्यंतर केव्हा आलं, जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली. त्यावेळेला सगळ्या संघटना एक थोडंसं बळ घेतलं होतं संघटनांनी की आता आपण समाजाला एका लेवलला आणण्याचा प्रयत्न करूया, स्त्री पुरुष समतेचा प्रयत्न करूया. त्यावेळेला त्या दलित स्त्रियांच्या जातीवादातून स्त्रीला काय सोसावं लागतं, ती कशी नांडले पिडलेली आहे, तिच्या नवऱ्यावर सूड घ्यायचा असेल किंवा त्या जातीवर सूड घ्यायचा असेल तर दलित स्त्रीतला बलात्कार करून कसा तिचाच उपयोग केला जातो ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्याच्या अशा केसेस ते विचारात घेत नव्हत्या. त्या स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न विचारले होते. म्हणजे स्त्रीला गर्भधारणा किंवा स्त्रीला गिनी पीग म्हणून वापर करणं, गोळ्या बेळ्या ज्या भारतातून येतात त्या स्त्रीवरच वापरायच्या की हिला मूल होणार की नाही होणार, कसं होणार, की कुटुंब नियोजन कितपत सक्सेसफुल झालं, हे पुरुषांना नसबंदी करा असा आग्रह कोणी करत नव्हतं. पण स्त्रियांचीच नसबंदी, स्त्रियांवर तर ह्याच्या विरोधात ही चळवळ चालली होती. तर या सगळ्या स्त्रीवादापासून मग आमच्या असं लक्षात आलं की आमचे प्रश्न हा स्त्रीवाद जर घेत नाही आहे तर मग आमच्या शर्मिला रेगेरे वगैरे त्या अत्यंत विचारवंत, त्या पुण्याच्या विमेन स्टडी सेंटरच्या डायरेक्टर होत्या त्यावेळेला. तर त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांना सामाजिकता म्हणजे काय, समाज कसा घडला आहे आजपर्यंत हे इतिहासपासून त्याच्या भूगोलापासून सगळं त्यांना ज्ञान होतं. त्यामुळे त्या आपल्या स्त्रीवादी स्त्रियांनासुद्धा अशा म्हणत होत्या की तुम्ही जोपर्यंत दलित स्त्रियांचा प्रश्न हा आपला प्रश्न आहे असं म्हणत नाही, म्हणजे त्यांचा प्रश्न आमचा प्रश्न असं न म्हणता हा प्रश्न आपलाच प्रश्न आहे, त्या स्त्रीच आहेत, आम्हीही स्त्रीच आहोत, तर हा स्त्रीचाच प्रश्न आहे, आपलाच प्रश्न आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही उभ्या राहत नाही आणि तुम्ही बाहेरून फिरण्याच्या ऐवजी आतून मुळात जाऊन कुठे मूळ आहे त्याच्यावर आघात करत नाही तोपर्यंत तुमची ही चळवळ ही खऱ्या अर्थाने चळवळ सक्सेसफुल झाली किंवा आहे असंही म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने विचार करणाऱ्या त्या होत्या. पण अर्थात त्यांना फार थोडं आयुष्य लागलं. पण ते विचार पुढे न्यायला आजच्या तरुणींचं आम्हाला जर जे असं वाटतं तर मी तरुणीकडे येण्यापूर्वी मग मी जवळजवळ 3 कथासंग्रह लिहिले. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेने मला एक लेखिका, दलित लेखिका म्हणून प्रतिनिधित्व दिलं आणि म्हणून मी मॉरिशसला गेले. तर मॉरिशस हा महाराष्ट्रासारखाच आपला एक भाग आहे, कोकणासारखाच आणि देश आहे. आणि तिथे इकडून गेलेले ब्रिटिशांचंच तेव्हा आपल्यावर राज्य होतं, तेव्हाच मॉरिशसवर पण राज्य होतं. त्यामुळे ते जसे आफ्रिकेतून मजूर आणत असत तसे भारतातूनही मजूर नेत होते आणि इथल्या गरिबीला, इथल्या जातीयतेला, इथल्या रोगराईला, दुष्काळाला कंटाळलेला जो मजूर समाज होता, जो तळागाळातला वर्ग होता, तो जास्त प्रमाणात तिकडे गेला. त्याला आमिषही असं दाखवलं
की तिथे तुम्ही नुसता दगड उचललात तर तुम्हाला दगडाखाली सोनं सापडेल, अशा तऱ्हेचं त्यांना आम्ही दाखवलं. आणि ते तिथे गेले होते आणि त्यांचे मी तिथे गेल्यावर मी इंटरव्ह्यू घेतले. म्हणजे मी परिषदेला हजर राहिले पण आणखी काही दिवस थांबले की तुम्ही आता पुढची 4थी 5वी पिढी ती कशी जगते. तर त्यांना ब्रिटिशांनी जेव्हा त्यांचं देश सोडला 1967ला मॉरिशस स्वतंत्र झाला आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी त्यांना त्या शेतमजुरांना त्या जमिनी देऊन टाकल्या. म्हणजे असं म्हटलं नाही की आमची मालकी राहील म्हणून. आणि त्यामुळे त्यांना सुबत्ता आली, ते चांगल्या प्रकारे जगत आहेत. हे सगळे इंटरव्ह्यू घेऊन मी मॉरिशस एक प्रवास पुस्तक लिहिलं. नंतर मगाशी आम्हीही इतिहास घडवला आंबेडकरी चळवळीचं. तर त्या पुस्तकाच्या आधी मी उदान नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यावर भगवान गौतम बुद्धांनी प्रत्येक वेळेला अशा काही घटना घडल्या की त्या घटनेवरती त्यांचं असं एक काहीतरी मर्मभेदी असं वाक्य असायचं आणि त्या कथा आणि तेव्हा त्यांचं वाक्य असं ते पुस्तक पाली भाषेमध्ये होतं. ते जगदीश कश्यपांनी हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि हिंदीमधून मी मराठीमध्ये केलं. असं ते पुस्तक एक लिहिलं. 2 एकांकिका लिहिल्या. नंतर बाबासाहेब आंबेडकरांची क्रोनॉलॉजी लिहिली. म्हणजे त्यांच्या जन्मापासून अखेरपर्यंत ते कुठे कुठे गेले, कोणत्या कोणत्या घटना ज्यात साक्षी होते, तर ते एक पुस्तक लिहिलं. अशी 10 पुस्तकं मी लिहिली. आणि मग अशी विचारला प्रश्न की आम्ही इतिहास घडवला. तर ते पुस्तक मी माझी मैत्रीण मीनाक्षी मोन, खरं तो माझा PhDचा विषय म्हणून तो घेतला होता, परंतु तो सोशल विषय असल्यामुळे आणि मी MA PhD MA मराठीमध्ये केल्यामुळे त्यांनी आम्हाला तो विषय घेऊ दिला नाहीत. त्यामुळे की सोशलॉजीमध्ये तुम्ही MA करा आणि मग हा विषय घ्या, किंवा मराठी साहित्यामध्ये आंबेडकरी चळवळ कुठे आहे ते बघा. ती शक्यताच नव्हती. मराठी चळवळ साहित्यामध्ये आंबेडकरी चळवळीचं दर्शनच दिसत नाही. त्यामुळे ते करण्यापेक्षा मग आपण ते पुस्तक लिहावं म्हणून मी माझी मैत्रीण मीनाक्षी मोन हिला घेऊन आम्ही दोघींनी प्रत्यक्ष स्त्रियांना भेटून चळवळीतल्या ज्या बाबासाहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या होत्या, ज्या अतिशय वृद्ध झालेल्या होत्या, ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलं होतं, अशा स्त्रियांना गाठून त्यांच्या मुलाखती घेतल्या. शिवाय वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये म्हणजे विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत ही आपल्या चळवळीची जी मुखपत्र केली होती, तयार केली होती, त्या मुखपत्रामध्ये त्या स्त्रियांच्या आलेले बातम्या किंवा त्या समकालीन वृत्तपत्रांमधून, केसरीमधून किंवा बरेचसे वृत्तपत्र, नवा काळ होता, तर त्याच्यातून आलेले वृत्त घेऊन आम्ही संशोधनात्मक असंच ते पुस्तक तयार झालं आहे. त्यामध्ये स्त्रियांच्या त्या काळातल्या लग्नसंस्था कशी होती, कशी लग्न होत होती, किंवा देवदासी मुरळ्या हा प्रश्न समाजामध्ये कसा होता, त्या मुरळ्यांनी कसा रिबेल त्याच्या विरोधात केलेला आहे ते त्याच्यामध्ये घेतलं. नंतर चळवळीमध्ये स्त्रिया हळूहळू कशा आल्या, त्या स्वतःहून कशा येत होत्या किंवा त्यांना घरात काय त्रास होता, नवऱ्याचा, कुटुंबाचा, समाजाचा, ते सगळ्या त्या मोकळेपणाने बोलत होत्या. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या काळातल्या त्या स्त्रिया अगदी प्रामाणिकपणे बोलत होत्या. आणि आज आम्ही घालत होतो मुलाखती तर सगळ्या गुडी ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, अरे तुला काय वाटेल ते तू सांग. आणि म्हणतो तुला काय वाटतं ते सांग, तू दुसऱ्याला काय वाटतं ते विचारून असं कसं ते रागवतील, अमुक होईल. म्हणजे ह्या आज विचार दिसतो तो त्यांचा नव्हता. त्या बायका सरळ सांगत होत्या की आम्हाला नवरा म्हणत होता मग चालली धगड करायला, ही चालली इकडे बेसवाय, अमुक काय वाटेल ते बोलत. नवरे काही बोलतात, नवऱ्याला अधिकारच दिलेला व्यवस्थेने, त्यामुळे नवरा स्त्रीला काहीही बोलतो तसे ते त्यांनी सांगितलं. तर कुठपर्यंत आपण बोलत होतो, त्या आंबेडकर चळवळीतल्या स्त्रिया, नवरा आम्ही इतिहास घडवला मध्ये त्या स्त्रिया, नवरा काही बोलतो बायकोला ते. हो हो. तर तो जो नवऱ्याला अधिकार होता व्यवस्थेने दिलेला, त्यातून ते जे काही पती त्यांना बोलत होते, त्यांचा त्रास देत होते, ते त्या स्त्रियांनी सांगितले. म्हणजे लक्ष्मीबाई काकडे पुण्याची, ती पण अतिशय धडाडून बोललेली आहे त्या पुस्तकामध्ये. आणि त्या पुस्तकामधून असंही लक्षात येतं की स्त्रिया राजकारणामध्ये सुद्धा उभं राहायला तयारी झाली होती स्त्रियांची. आणि मग शांताबाई दाणी होत्या, त्यांनी हे केलं. किंवा त्यावेळी गिरणी कामगारांचे संप होत होते, त्या संपामध्ये संप करणं हा तुम्हाला अधिकार नाही आहे असं ब्रिटिश गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की संप करू शकत नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की नाही, संप करणं हा
कामगारांचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे ते संप करणार, त्यांच्या मागण्या आहे, त्यासाठी ते त्या संपातूनच दाखवणार, काम बंद याच्यातूनच दाखवणार. त्यामुळे गिरणी कामगारांचा 1938ला जो संप झाला त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा, अमृतराव डांगे होते त्यावेळेला, बाई डांगे, त्यांना त्यांचा पाठिंबा दिला होता. आणि त्या संपामध्ये 2 स्त्रिया, अतिशय महत्त्वाच्या स्त्रिया आपल्या समोर येतात. एक म्हणजे पार्वतीबाई भोर, ती नापिक समाजाची होती. नापिक म्हणजे नावी, ते केस घालतात त्या समाजाची होती. आणि तिने फार मोठा रिबेल केलेला आहे त्या चळवळीमध्ये. सुरुवातीपासून तिच्या तिच्या कुटुंबातली मुलगी होती ती, पण तिचं लग्न झालं ते सामान्य माणसाचं झालं. म्हणजे तिला जो मुलगा हात धरून शाळेत नेण्यासाठी वडिलांनी ठेवला होता, त्याच मुलाशी त्याचा स्वभाव चांगला आहे म्हणून वडिलांनी त्याच मुलाशी त्याचं लग्न केलं, पण त्याची परिस्थिती एकदम गरिबीची. त्यामुळे एक चांगल्या सुबत्ता असलेली मुलगी त्या ठिकाणी गेली आणि तो शिकलेला पण कमी होता. त्यामुळे त्याचा जो काही त्रास होता तिला, तो त्या बाईने त्या आपल्या आत्मकथनामध्ये लिहिलेला आहे. त्या बाई तिच्या चरित्रामध्ये, आत्मकथामध्ये चरित्र आहे तिचं. तर ती एक खूप दिवस उपोषण करणं, धरणं, लाठीचार्ज मग याला होत असला पोलिसांचा तरी तिथे जाऊन ते हात बॉम्ब वगैरे खूप फेकणं वगैरे अशा कामामध्ये ती बाई होती. दुसरी सखूबाई मोहिते होती, ती दलित समाजाची होती. तर तिचा आवाज असा भरदार आणि तशी उंचपुरी. ती लोअर परळला राहायला होती, नामजोशी मार्ग तिथे राहायला होती. आणि स्त्रियांना गोळा करणं, स्त्रियांना सभेला नेणं, सभेपुढे भाषण करणं भरदार आवाजाने, अशी त्या बाईची प्रकार ख्याती. तर ती एक आहे. दुसऱ्या या चळवळीमध्ये स्त्रिया शिक्षणाच्या क्षेत्रातही काम करत होत्या. म्हणजे जाईबाई चौधरी या स्वतः एका आपल्या सावत्र आईच्या बरोबर राहून आणि तिचा त्रास सहन करून त्या मिशनरी शाळेत शिकल्या आणि नंतर शिक्षिका झाल्या. आणि त्याने चोखामेळा नावाची शाळाही काढली त्या बाईने. आणि तशीच मग दुसरी राधाबाई कांबळे म्हणून होत्या, त्या पण गिरणी कामगारांच्या संपामध्ये किंवा कुठल्याही कामगारांचा संप घडला की त्याच्यामध्ये त्या सामील होत असत. अशा अनेक स्त्रिया आपल्याला असतील. शिक्षण क्षेत्रामध्ये वीरेंद्रबाई तीर्थंकर म्हणून नागपूरच्या बाई आहेत, सुगंधा शेंडे, त्यांनी स्वतः शाळा काढल्या, वसतिगृह काढली की वसतिगृह काढल्याशिवाय मुली शिकायला येणार नाही, त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे म्हणून त्यांनी केलेली आहे. त्यानंतर दादासाहेब गायकवाडांची, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची पत्नी गीताबाई गायकवाड या स्वतः त्यांनी नाशिकमध्ये मुलींसाठी छात्रालय काढलं, मग शाळा सुरू केली आणि त्या तिथे त्याच्या सुप्रिटेंडेंट म्हणून काम करत होत्या. काही स्त्रिया भिक्षुणी झाल्या, म्हणजे नंतर बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर त्या चक्क आपले केस बेस काढून वस्त्र परिधान करून घरातून भिक्षुणी म्हणून समाजात जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला लागल्या. आणि बाकी बऱ्याच जणींचं आपल्याला सांगता येईल. मुक्ता सर्वगोड ही लेखिका झाली, तिनं मिटलेली कवाडे नावाचं पुस्तक लिहिलेलं. तर त्यासुद्धा त्यांचा नवरा ऑफिसर, पण ऑफिसरची बायको जशी दिवसभर एक विश्रांती घेत असते किंवा कुठे क्लबमध्ये जा, कुठे काय असे बाकीच्या गोष्टी करते, तशी ती नव्हती. ती चाळीमध्ये जाऊन तिथल्या स्त्रियांना एकत्र करून त्यांना काहीतरी उद्योग व्यवसाय देत असे. पत्रावळी तयार करा, विड्या वळणं किंवा डबे तयार करणं, असं काही ना काहीतरी उद्योग तयार करून देऊन त्यांना तुम्ही चळवळीत या अशा तऱ्हेचे संदेश देत होती ती बाई. तर तिचंही चरित्र आहे. त्या अशा बऱ्याच स्त्रियांना आम्ही भेटलो आणि त्या मोकळेपणाने आमच्याशी बोलल्या. त्याच्यावर आम्ही इतिहास घडवला. म्हणजे हे पुस्तकसुद्धा नाव कसं आलं की छायादातार म्हणाली की हैदराबादमध्ये यांचं आंदोलन सुरू झालेलं होतं, काय त्या स्त्रियांचं नाव बरं, तर तेलंगणा मुक्ती आंदोलन सुरू झालं होतं. तेव्हा स्त्रियांनी म्हटलं होतं की वी आर मेकिंग हिस्ट्री, आम्ही हिस्ट्री असं त्या म्हणत होत्या. म्हणजे असं, पण मग आम्ही म्हटलं अरे त्या घडवत होत्या, आम्ही तर घडवला, त्या मेकिंग आम्ही वी डिड दॅट म्हणून आम्ही इतिहास घडवला हे नाव आम्ही त्याला पुस्तकाला दिलं. आणि त्याचं पण काय होतं की चळवळीमध्ये
असं आम्हाला लक्षात येतं की कप्पे कप्पेच आहेत सगळीकडे. म्हणजे दलित चळवळीचा कप्पा, ते दुसरा कुठला समाजवादी लोकांचा कप्पा, तिकडे कामगारांचा कप्पा, यांचा असं म्हणजे त्या कप्प्यात काय चाललं आहे, तिथे कोण काय बोलत आहेत, त्यांचं पुस्तक कुठलं आहे ते वाचावं किंवा काय असं एक विचार मुद्दामून जाणीवेने करावं असं कार्यकर्त्यांना वाटत नाही. त्यामुळे हे पुस्तक जरी आलं तरी याचं जेवढं स्वागत व्हायला पाहिजे होतं किंवा याच्यावर जेवढं लिहून यायला पाहिजे होतं ते असं काही लिहिलं गेलं नाही. अजूनही याचं भाषांतर झालं, ते इंग्रजीत झालं, पण हिंदीमध्ये याचं भाषांतर झालं नाही. हिंदीमध्ये झालं असतं तर ते संपूर्ण इंडियामध्ये जाऊ शकलं असतं, राष्ट्रभाषा हिंदी या माध्यमातून जाऊ शकलं असतं, पण ते गेलं नाही. कारण हा एक मैलाचा दगड म्हणतो आपण, बेस, माइलस्टोन, तसं तो माइलस्टोन आहे की या स्त्रिया ज्यांना अस्तित्वच नव्हतं, ज्यांना त्या व्हिज्युअलच नव्हत्या, अदृश्यच होत्या, अशा स्त्रिया पुढे आल्या, त्यांनी काम केलं, त्यांची नावं झालेली आहेत आणि त्यांचं कुठे काही कोणी उल्लेखही करत नाही. म्हणजे जातीवाद या देशामध्ये इतका धर्मवाद, जातीवाद इतका रिजिड अवस्थेत आहे की तो पडदाच बसतोच लोकांच्या डोळ्यासमोर आणि त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही. म्हणजे ब्रेन, आपण म्हणतो ना ब्रेन कंडिशनिंग करणं, ते ब्रेन कंडिशन म्हणजे काय, तर इथे प्रत्येक व्यक्तीचं ब्रेन कंडिशनिंग जातीने आणि धर्माने केलेलं आहे. त्यामुळे दुसरा किती किंकाळ्या मारल्या तर त्या ऐकायलाच येत नाही. खैरलांचीच प्रकरण आपण बघतो की खैरलांजीमध्ये 400 लोकांचा तो गाव आणि ह्या 4 माणसांना ज्या अमानुषपणे मारलं, 2 स्त्रिया आणि 2 मुलं, आणि त्यांच्यावर बलात्कार केले, त्यांच्या गुप्तांगामध्ये काठ्या घातल्या आणि त्या मुलांना त्यांच्या गुप्तांगावर काठ्या मारून मारून तू आईवर बलात्कार कर, तू आपल्या बहिणीवर बलात्कार कर, म्हणजे हे सांगणं म्हणजे काय आणि करणं आणि त्यांना ओढून नेऊन त्या नाल्यात टाकलं. त्या सगळा अत्याचार होताना त्याने काही किंकाळ्या मारल्या नसतील, त्या काय मदतीसाठी ओरडल्या नसतील, त्यांच्या गगनभेदी किंकाळ्या का कोणाला ऐकायला आल्या नाही, कसं कोणी मदतीला आलं नाही. म्हणजे किती लोकांचे धडे बसलेले आहेत, कंडिशनिंग झालेलं आहे, ते उदाहरण आहे, समोर घडत आहे, तरी माणसं टसकी मस होत नाही. काय आहे हा जातीवाद या देशातून कधी जाणार आहे? म्हणजे आम्हाला ना हे सगळं मुलाखती आणि हे कोणीतरी बघणं आणि काय असं खोकलं वाटतं, याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही दाखवा, वा 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 असं म्हणाली का उर्मिला पवार, ठीक आहे ठीक आहे, हो चळवळीत होती कोणतरी लेखिका होती, बस संपलं. आम्ही कुठले, आम्ही हिंदू, आम्ही कोण, आम्ही मुस्लिम, आम्ही ख्रिश्चन, आम्ही आता बौद्ध झालो, ते बौद्ध राहिले. आमचं निदान बौद्धांच्या मध्ये समता तरी विचार ढवळते किंवा आपण समान आहोत हे तरी आपण करूया काहीतरी. आणि बुद्धिस्टच्यामध्ये आपण म्हणतो पण शिक्षणाच्या मानाने स्त्रिया आहे, सुरक्षित आहे, त्यांच्याकडे ते तरी काही असे स्त्रीवर, आपल्या स्त्रीवर असा काही अत्याचार करत नाही आहे किंवा मारहाण आहे, हे सगळं आहे, ते तर नेणिवेतच आहे. तो मनू इथे बसलेलाच आहे ठाण मांडून प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. त्यामुळे त्याचा अहंकार, त्याला असं वाटतं की मी मोठा आहे, मला सन्मान मिळाला पाहिजे, मला समाजाकडून मिळत नाही तर माझ्या घरातून मिळाला पाहिजे, माझ्या पत्नीने, हक्काची माझी पत्नी आहे, तिने मला सन्मान दिला पाहिजे, तिच्यापेक्षा मी मोठा आहे, हे तो कुठेतरी सतत करत राहतो, अजमावत राहतो, विचार करतो. त्यामुळे दलित समाजातही आपल्याला हे दिसतं. पण याचं मूळ जे आहे त्या मुळाकडे आपण सगळ्यांनीच गेलं पाहिजे, की ते उद्ध्वस्तच केलं पाहिजे. आता आपण कुठे चाललो आहे, तिकडे मंगळाचा शोध लागत आहे, चंद्रावर जाऊनच आला नील आर्मस्ट्रॉंग आणि तो हा ऑड्रिन आणि सगळेजण तिथे काय आहे ते सांगतायत, तिथले शास्त्रज्ञ बघतायत, तरी पण त्या चंद्राला बघितल्याशिवाय उपास सोडायचा नाही. असं म्हणजे हा काय प्रकार, कुठे कुठे आपण आहोत. आता मंगळावर कळलं आहे की कुठेतरी पाण्याचा अंश आहे, तिथे गेले तरी पण ह्या मुलीला मंगळ आहे, त्या माणपुलाला मंगळ आहे, मंगळाला चालतील, मंगळ नसेल तर नाही चालणार. काय म्हणजे म्हणून मी म्हटलं ते कंडिशनिंग आहे ना, हे कंडिशनिंग कसं काढूया आजच्या मुलांसमोर. तर खरा प्रश्न तुम्ही जर विचारात घेणार असाल तर
हे मागचे घडे मोडरे काढत बसण्यापेक्षा आपल्याला पुढे कुठे काय जायचं आहे, इथं निसर्ग एवढा मोठा आहे, त्या निसर्गामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत, कितीतरी गोष्टी नव्यानं शोध लावण्यासारख्या आहेत, नव्यानं त्याचा उपभोग घेण्यासाठी आणण्यासारखे आहेत. त्याच्यासाठी आपल्या मनाचा माइंडचा विचार केला पाहिजे. कारण मेंदू ही गोष्ट अशी आहे की त्याला तुम्ही जेवढं काही खतपाणी घालाल, जेवढं तुम्ही वाचाल, जेवढं तुम्ही त्याचा विचार कराल, तेवढं त्याला अधिकाधिक गती मिळणार आहे, अधिक त्याच्यातून तुम्हाला शोध लागणार आहे. आता तुम्ही कॉम्प्युटर तयार केला, तुम्हाला जे माहीत होतं ते तुम्ही कॉम्प्युटरमध्ये फीड केलं, तेच तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही आणखी वेगळं टाका म्हणजे तो वेगळं दाखवणार. म्हणून आपण असं पॉझिटिव्ह म्हणतो की तुम्ही पॉझिटिव्ह विचार टाका, तुम्हाला पॉझिटिव्ह येतील. हा मेंदू आहे, म्हणजे पॉझिटिव्हच विचार टाका, निगेटिव्हिटीने मागे जाऊ नका. हाताचा उपयोग तार कुटण्यासाठी करू नका, तोंडाचा उपयोग ग्रंथ आणि हे पठण करून आणि ते एवढंसं पुस्तक. पण ट्रेनमध्ये बाई बसते आणि सारखी आपली तत्त्व. मी एका बाईला विचारलं, मॅडम तुमचं हे छोटं पुस्तक आता चर्चगेट आलं तरी अजून वाचून होत नाही आहे. हो, ते सहस्र वेळेला वाचायचं असतं, तुम्हाला माहीत आहे का? मी चाटच पडले, खरंच मला माहीत नाही मी किती वेळा वाचून झालं ते कुठे काय करते पाहिजे. काय जप माळगायची, हातात पचायचं ते, तो हाताला ते पिशवी पड, ती पिशवी लावलेली आणि त्या पिशवीत ते मन. म्हणजे काय आहे की त्या माणसांचा दोष नाही आहे, माणसं या समाजामध्ये घाबरलेली आहे, त्यांच्यावरती प्रचंड टेन्शन आलेलं आहे. आताच आपण बघतो की धर्मावर बोललं की लगेच त्याला उडवायचं. आता दाभोळकरांना उडवलं, पानसरेंना उडवलं, कलबुर्गी झाला, तो पोरगा बिचारा पुण्याचा काय त्याने काहीही व्हॉट्सअपवर टाकलेलं नव्हतं किंवा कुठे विचार प्रसारित केले नव्हते, मुस्लिम मुलगा, पण त्याच्या नावावर त्या व्हॉट्सअपचा उपयोग करून वाईट विचार पसरवण्यात गेले की हा असं म्हणतोय तसं म्हणतोय, तुमचं लव जिहाद वगैरे वगैरे काय काय गोष्टी आणून तुम्ही घडवताय, अत्याचार घडवताय, हिंसा घडवताय. हे कशासाठी आहे? हा विचार केला पाहिजे. काय ह्याचा एंड काय? तुम्ही त्या अरब कंट्रीच्या बरोबरीने जाता की ते लोक कसे धर्मवेडे आहेत, त्यांनी तिकडे कसं ते बुद्धाचे एवढ्या इतक्या सहस्र वर्षापूर्वीच्या त्या पाडून तोडून टाकल्या, वा 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 काय मोठा पराक्रम केला, ते कसं केलं. तर ते तुम्ही उदाहरणं घ्यायच्याऐवजी चांगली तुम्ही घडवा उदाहरणं स्वतःची. आपण चांगले काहीतरी घडवूया. हे तुमच्यासमोर हा निसर्ग म्हणजे दृष्टी तुमची पोचू शकत नाही इतका हा संपूर्ण हा अवकाश आहे. इतके ग्रह तारे सगळं सगळं तुम्हाला कुठेतरी सायन्समध्ये तुम्ही थोडं तरी शिकलाय शाळेत, त्याच्यातून कुठेतरी जा, तिकडे कुठेतरी वाट द्या. ते न घेता पुन्हा मागे जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय माणूस म्हणून तुम्ही काय मिळवता? माणसाने माणसाला जोडलं पाहिजे. म्हणून दलित साहित्यामध्ये सुद्धा जेव्हा दलित साहित्याने नुसतं शिवराळपणा आणून किंवा नुसतं गालीगलोच करून आणि हार शब्द वापरून देवादिकांच्यावरती सगळं अटॅक करून पराक्रम केले असं नाही आहे, तर त्याने इथली समीक्षाच बदलली. जी समीक्षा त्या पुन्हा मागच्या पठडीच्याच विचारात होती. म्हणजे कसं की सत्यम शिवम सुंदर हे 3 गोष्टी समीक्षेला मूलाधार आहेत. सत्य कोणतं? तर जे वेद वगैरे या सगळ्या मी सांगितलं, रामायण महाभारत पुराण या काळामध्ये जे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं ते सत्य, आणि त्या सत्यावरती आपण पडतो. सुंदर काय? तर जे वा किती सुंदर ही आपण फॉर्म केले की त्या मुलीचे डोळे काळे काळे भोर, हरिणाक्ष वगैरे वगैरे, ओठ गुलाबाच्या पाकळ्या, असे काही काही हे केले. त्याला ब्लॅक लोकांना चळवळीने त्याला श दिला की ब्लॅक इज ब्युटी असं केलं. त्यामुळे तुम्ही तर तसं तुम्ही नवीन घडवा. ते काही सुंदर म्हणजे असं नाही आहे. आणि शिवम म्हणजे काय? तर असं टच केल्याने काहीतरी होतं. काय होतं? काय पवित्र पवित्र काय कल्पना काय आहे? उलट टच केल्याने, स्पर्श केल्याने समोरच्या माणसाला आधार मिळतो. मी आहे तुझ्याबरोबर, तू काही घाबरू नको. हा जो स्पर्श आहे तो स्पर्श आम्हाला महत्त्वाचा वाटतो. त्या स्पर्शामध्ये माणूस उभा राहतो, त्याला एक उभारी येते, तो नवजीवनाला सामोरा जातो. ते न करता तुम्ही ह्या अशा गोष्टीने पवित्र आता आम्ही अपवित्र झालो, चल 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 तुझं तोंड बघायला नको, अशा तऱ्हेने तुम्ही दुसऱ्याचं मनोखंडन करता, त्याला त्याच्या माणुसकीला त्याच्या नाकारता आणि स्वतःची माणुसकी जी नाहीच आहे
ती अशी तऱ्हेने दूषित माणुसकी दाखवता. हा काय आहे प्रकार? तर हे तीन याला नकार दिला आणि मग त्याने सांगितलं दलित साहित्याने की आम्ही तुम्ही सत्य मानता ते आम्ही नाही मानणार. आम्ही का आणि कसं विज्ञानमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारू आणि मग आमच्या मनाला जर पटलं ते आम्ही पडताळून पाहू आणि ते पटलं तरच आम्ही ते स्वीकारू, तर ते सत्य असं वाटेल. शिवम म्हणजे तुम्ही हा नाही, तो पुढे जा म्हणणारा. आणि सुंदर म्हणजे मनाने सुंदर. तो माणूस दुसऱ्याच्या प्रेम देतो, त्याला आपला वेळ देतोय, सहवास देतोय, त्याला चांगलं वाटतोय, उभं करतोय, तो माणूस सुंदर आहे. तो कसा एक कुरूप म्हणून तुम्ही ठरवलात, काळा असू दे, तो बारीक असू दे, कसा मोठा लांबू त्यांना काही कसा असेल, पण तो आणि असा माणूसच चांगला वाटतो आपल्याला. त्याची काय त्याच्यावरचं बाह्य रूप त्याचं गळून पडतं. म्हणून चोखा मेळा म्हणाला ना की रस डोंगा परी चोखा नव्हे डोंगा उस नव्हे डोंगा काय भुलला शिवरली डोंगा नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे भाव डोंगा परी चोखा नव्हे डोंगा का अंतर असा म्हणजे चोख्याचा जो अभंग आहे तो त्याने म्हटलेला आहे त्या काळामध्ये 16-17 या काळामध्ये. तर तो आजही आपण उपयोगात आणणार की नाही, त्या ती दृष्टी आपण ठेवणार की नाही, संतांची जी काही चांगली शिकवण दिली ती शिकवण बघणार की नाही, कुठे जातोय आपण. हा तरुणांनी आता विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आजचे तरुण ज्या पद्धतीने एक भौतिक गोष्टी पडताळून बघतायत, तपासून बघतायत किंवा काय आहे ते बघूया म्हणून उत्सुकता आहे त्यांना, नवीन नवीन गोष्टी स्वीकारायचे वाटत आहेत, त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये हे कुठेतरी विचार येऊन ते करतील. म्हणजे माझा मित्र तसं करतोय तर मला हे केलं पाहिजे म्हणून, कारण ते आता घरापासून तुटलेले आहे. आजचे तरुण त्यांचा संवाद घरापासून तुटलेला आहे. घरातल्या आईशी, वडिलांबरोबर, आजोबांबरोबर त्यांचा केवळ जेवणं खाणं असा संवाद आहे. आता जो संवाद आहे तो आपल्या मित्रमंडळांशी आणि ती गोष्ट चांगली आहे. त्यातूनच काहीतरी चांगले विचार येतील, चांगले पुढे येतील. फक्त त्यांनी हा जो सोशल मीडिया आहे त्या मीडियाचा दुरुपयोग करू नये. त्या मीडियामधलं जे साहित्य आहे ते साहित्य चमकदार वाटतं, चांगलं म्हणजे कल्पकता निश्चितच आहे. त्या साहित्य कल्पकताची जी वाक्य आहेत, कविता आहेत, त्यांचं एक वेगळं पुस्तक होण्याची गरज आहे. ते साहित्य आहे, त्याला आम्ही नाही म्हणत नाही, ते सुद्धा उत्स्फूर्तपणे आलेलं आणि प्रतिभेतून काही काही गोष्टी आलेल्या आहेत. त्या परंतु केवळ मी चमत्कृतीपूर्ण लिहून दुसऱ्याला इम्प्रेस करू शकतो याने करणं किंवा दुसऱ्याला मी माझ्या मतासारखा वळवू शकतो किंवा चुकीचे विचार प्रसार करू शकतो. त्या मुस्लिम मुलाला मारलं तसं काहीतरी समाजामध्ये मी अशा पद्धतीने चळवळ उभी करून दिशाभूल करू शकतो, हे तरुणाने करू नये असं मला वाटतं. तुम्ही दलित पॅन्थरबद्दल थोडं मध्ये बोललात, तर म्हणजे दलित पॅन्थरची सुरुवातच जे स्त्रियांवर अत्याचार होत होते, दलित स्त्रियांवर जे अत्याचार होते त्याचा विरोध म्हणून ती स्थापन झाली. तर मग त्या दलित पॅन्थरमध्ये स्त्रियांचं काय म्हणजे काय भूमिका होती, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही? हां नाही म्हणजे त्या मला आणि हिराला तेव्हा तोच प्रश्न पडायचा, कारण दलित पॅन्थरच्या स्थापनेपासून आम्ही मुंबईतच होतो आणि आम्हाला माहीत होतं की ते काय आहे ते. तर म्हणजे मुंबईत मी जरी रत्नागिरीतून 76ला 75ला वगैरे आले तरी पण नातेवाईक इकडे असल्यामुळे सतत येणं जाणं मुंबईला सगळ्यांची कोकणाची नाळ जोडलेली आहे आणि सगळा कोकण हा घराघरातून एकतरी माणूस मुंबईत असतोच. त्याचा जसं ब्राह्मणांच्या मधला एकतरी माणूस परदेशात असतोच, तसं आता मुंबईत एकतरी माणूस आहे. तर त्यामुळे आमच्या नंतर आम्हाला पॅन्थरच्या विषयी पेपरात वाचून सगळं माहितीच होतं. पण तेव्हा बावडा वगैरे या गावामध्ये लग्न करून स्त्रियांची दिंड काढली होती दलित स्त्रियांची आणि मलमूत्र वगैरे खायला लावणं किंवा काय असं वाटेल ते गोष्टी करत असतात किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये मलमूत्र टाकणं वगैरे. तर ह्या सगळ्या घटनांमध्ये एक थोडंसं ताकद दाखवायची तर ती पुरुषांनी असा काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता आणि त्यामुळे ते पुरुषच एकत्र झाले होते. आणि आम्ही तेव्हा असंच म्हणत होतो की त्यांची संघटना आहे ज्याच्यावर स्त्रिया नाही आहेत, स्त्रियांना घेत नाहीत. तर आम्ही जेव्हा संवादिनी स्थापन केली तेव्हा आमच्यामध्ये हाच विचार होता की आपल्या पुरुषांच्या ज्या संघटना उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांना स्थान नाही आहे, त्या स्त्रिया नाही आहे.
मग आपण स्त्रियांचीच अशी का एखादी संस्था उभी करू नये असा मी आणि हिराने विचार केला. आणि ते आम्ही साहित्याच्या ओढीने आम्ही एकत्र आलो होतो आणि साहित्य आमचा आवडीचा आणि याचा विषय. त्यामुळे मग साहित्यातून कशा काय स्त्रिया बोलू शकत आहेत, त्या आपले अनुभव कसे सांगू शकत आहेत किंवा कविता करत आहेत किंवा काय असं कोण करणार आहेत, त्यांना एकत्र करूया, संघटित करूया, त्यांचे अनुभव ऐकूया, सगळ्याच बाबतीने त्यांच्या जाणीवा आपण लक्षात घेऊया. त्या स्त्री म्हणून त्या कशा उभ्या राहतात किंवा ते स्त्री म्हणून एक त्यांना एक असा आतला आवाज असतो, तो आवाज व्यक्त करण्याची त्यांना एक संधी मिळावी म्हणूनही आपण हे करूया. म्हणून आम्ही 1985ला संवादिनी नावाची संस्था स्थापन केली. तर पांथरमध्ये हे हाणामारी करायची जेव्हा होती तर मग इथं स्त्रियांचं काय काम असं वाटलं. परंतु आमचा हाच विरोध आहे की तुम्ही कुठलाही प्रश्न हाणामारी करून सोडवू शकत नाही, तुम्ही काउन्सिलिंगच करू शकता. बुद्धाने जो विचार सांगितला आहे तो तुम्ही काउन्सिलिंग करूनच. मग त्याने त्या अंगुलीमाल जो थोडा डाकू होता आणि 100 लोकांच्या 99 लोकांच्या करंगळ्या त्याने गळ्यात घातल्याने हे करायला नाही म्हणून बुद्ध त्याला समोर जाऊन त्याला वाटलं रे हा मला घाबरत नाही म्हणजे कसा, समोरचा म्हणून आपल्याला घाबरतो हाच अहंकार त्याला एवढा होता की हा घाबरत नाही म्हटल्यावर त्याचा अहंकार गळून पडला इतका तो. आणि मग त्याला बुद्धाने म्हटलं तो चल ह्याला ठार मारा, याच्या काय म्हणजे आता म्हणतो आपण त्याला त्या संभाजीचे जसे डोळे हे केलं काय म्हणजे विकृत पद्धतीने किंवा त्या पोरींना जसं फेरलांजीला जसं मारहाण केली किंवा ते वाट लावली त्याच्या देहाची तसं करा काही सांगितलं. पण बुद्धाचा विचार हा मानवतेचा विचार आहे. तो पहिला मानसशास्त्रज्ञ आहे बुद्ध म्हणजे. त्याने सांगितलं तर कुठल्याही हिंसेने प्रश्न सुटणार नाही, तुम्हाला समोरच्याला आत्ता समजणार नाही मग समजणार नाही पण समजेल, त्याला बोला, त्याच्यात संवाद साधा. तर हे जे सांगितलं ना ते आलं पाहिजे. मग तो पॅन्थरने साहित्याच्या दृष्टीने तो संवाद साधला. आधी ते टोशाला उभं राहिले पण साहित्याचं. पण मग कविता संमेलनं होत होती, त्याच्यामध्ये हिरा कवयित्री होती तर ती जात होती कवी संमेलनाला वगैरे. पण संस्थेमध्ये स्त्री सभासद म्हणून नव्हतं. उलट बाबासाहेब आंबेडकरांनी 1938ला आपल्या प्रबुद्ध भारताच्या पेपरला बोराडे म्हणून नावाची बाई आणि गायकवाड म्हणून नावाची बाई, या 2 बायकांना कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नेमलं होतं. हे त्यांची दृष्टी कशी होती म्हणून त्यांनी हे हिंदू कोड बिल त्यांनी हे केलं. आणि हिंदू कोड बिल खरं म्हणजे स्त्रियांना त्यांची सत्ता देणार आहे, स्त्रियांना त्यांचा हरवलेले सगळे त्यांचे अधिकार देणारी आहे. आणि तरीसुद्धा ती जेव्हा 1948ला त्यांनी संसदेत मांडली त्यावेळेला भारतीय हिंदू महासभेच्या स्त्रियांनी त्याच्या विरोधात मोर्चा काढला आणि आम्हाला हे आमच्या हिंदू धर्मावर अटॅक आहे. म्हणजे आपल्या विकासापेक्षा आपला धर्म मोठा ही जी भावना ते तेव्हापासून म्हणजे काळातीत आहे. म्हणजे तेव्हा कधीपर्यंत. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्याला विरोध केला. तो विरोध नसता केला किंवा आमच्या स्त्री चळवळीनेही त्याच्याकडे एक चांगल्या पद्धतीने बघितलं असतं सुरुवातीपासून 75पासून किंवा हिंदू कोडबिलामध्ये काय म्हटलेलं आहे काय, तर त्यानुसार जर त्यांनी आग्रह धरून समोर तर लवकर स्त्रियांना अधिकार मिळते जे पुढे